ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आपण संवादाला सुरुवात करतोय। बाळासाहेब, रचना अशी आहे की तुम्ही पहिल्यांदा एक 7 ते 10 मिनिटांमध्ये आधी तुम्ही सलगपणे तुमची विजन सांगा, तुमच्या पक्षाची विजन सांगा महाराष्ट्रासाठीची। त्याच्यामध्ये अर्थातच हा पण भाग येईल की इतके पक्ष असताना एक आणखी एक वंचित बहुजन आघाडी का, जर का ती विजन लोकांपर्यंत पोहोचवायची असेल तर असं सलग सांगा, त्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू। लोकांना थोडंसं डायव्हर्जन दिल्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचे आभार मानतोय। नाहीतर टीव्ही उघडला किंवा चालू केला असं जर म्हटलं तर वास्तव्यापेक्षा भलत्याच गोष्टींकडे चर्चा मी जाताना बघतोय। म्हणून मी काही गोष्टी नोट डाऊन करून आलेल्या आहेत। भारत पाकिस्तान हा नेहमीचा विषय आहे। 370 काश्मीरच्या संदर्भातलं चर्चा होते। हिंदू मुस्लिम याच्यावरती होते आणि आता NPR, NCR, CAA, शाहीनबाग याच्याचवरती चर्चा फिरलेली आहे किंवा लोकांना पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। म्हणजे त्यांचं लक्ष त्याच्यावरती आहे। विजन आपण असायला म्हणतोय, दृष्टी आपण असायला म्हणतोय। मला जी काही दृष्टी दिसते ती म्हणजे कोलॅप्सिंग इंडिया ही दृष्टी दिसते। कदाचित अनेक जणांना विसंगवाद हा वाटत असेल, पण ही हकीकत आहे असं मी त्या ठिकाणी मानतो। म्हणजे हिंदी शब्द असा वापरला तर ही हकीकत आहे। किती जणांनी असणारं बजेट व्यवस्थित पाहिले? जर बजेट हे जर व्यवस्थित पाहिलं असेल तर या बजेटमध्ये रेव्हेन्यू कलेक्शन हे असणारं शॉर्टफॉल आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये मी ज्यावेळेस म्हणालो त्यावेळेस म्हटलं होतं की GST हे 12 लाख कोटीच्या वरती जाणार नाही आणि ऑल ऑफ अ सडन आपल्याला दिसतंय, म्हणजे अचानकपणे बजेट ज्याच्यामध्ये येतं त्यावेळेस फिगर्स बरेच वेगळे दिसतात अशी असणारी परिस्थिती आहे। बरं झालं मी असं म्हणेन की माझ्या आजोबांनी रिझर्व्ह बँकेला नोटा छापण्याचा अधिकार दिला आणि एक्सक्लुसिव्हली त्यांच्याकडे दिला। तो नसता तर कदाचित माझ्या नोटा छापून आतापर्यंत असताना आपलं पूर्ण कोलॅप्स झाला असता असं मी त्या ठिकाणी मानतोय। एक्सटर्नल डेप्थ आजच्या स्टेजला ही $500 बिलियन आहे। वोडाफोनचा लॉस जो आहे तो 50,000 कोटीचा लॉस आहे। एअरटेल जे आहे ते 23,000 आहे, 23,000 कोटी आहे। BSNL जे आहे ते 14,000 कोटी जे आहे। एअर इंडिया जे आहे म्हणजे आजच्या याच्यामधले 4,600 आहे। इंडिगो जे आहे ते 1,062 आहे। भेल जे आहे कमी आहे, 2,000 हे आहे। इंडिया पोस्ट जे आहे हे 15,000 कोटीच्या लॉसमध्ये आहे। मी अशी युनियन बँक हे 1,119च्या लॉसमध्ये आहे। पंजाब नॅशनल बँक 4,750च्या याच्यामध्ये आहे। आणि या सगळ्यावरचं उत्तर काय दिलेलं आहे सरकारने तर मर्जर ऑफ बँक्स। म्हणजे बँक ऑक्सिजनवरती आली होती, ती ऑक्सिजनवरनं आपण असताना तिला व्हेंटिलेटरवरती ठेवलेलं आहे आणि डॉक्टरांनी फक्त सांगायचं आहे की हा पेशंट आता मेलेला आहे ना, व्हेंटिलेटर काढलेलं आहे अशी असणारी परिस्थिती आहे। दृष्टी हा जर असेल तर पहिल्यांदा आर्थिक स्थिती ही अत्यंत महत्त्वाची असं मी त्या ठिकाणी मानतोय। आणि दुर्दैवाने ना आपण धड महाराष्ट्राची
आर्थिक स्थिती काय आहे त्याच्यावरती असणारं बोलतोय, ना इथल्या असणाऱ्या देशाच्या आर्थिक स्थितीवरती बोलतोय. एका बाजूला इकॉनॉमिक कोलॅप्स आहे, म्हणजे आर्थिक दृष्टिकोनातून आपण असं डबघाईला चाललोय, आणि दुसऱ्या बाजूला एनआरसी असेल किंवा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन असेल, या इश्यूवरनं आपण सिव्हिल वॉरकडे चाललेलो आहोत. आपण मीडियामधनं काही छापलं किंवा काही पब्लिश केलं याचा अर्थ नाही की लोकांना कळत नाही. कदाचित मी म्हणेन असं लेट कळायला लागले, पण ज्या पद्धतीने कळायला लागले त्या पद्धतीचं असताना मला भीती वाटायला लागली आहे सध्या. म्हणजे पक्षाचा अध्यक्ष राहू की न राहू इथपर्यंत भीती अशी वाटायला लागली. उद्या खराच जर इथला सिव्हिल वॉर होणार असेल तर त्याचा मी दोषी आहे की नाही, तर मी दोषी आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. काय काय इथल्या सिस्टमला आम्ही करेक्ट करू शकलो नाही, इथल्या व्यवस्थेला आम्ही असणारं मार्गदर्शन करू शकलो नाही, किंवा जाणीवपूर्वक आम्ही असणाऱ्या काही गोष्टी माहीत होत्या त्या कळू दिल्या नाहीत, अशी असणारी परिस्थिती आहे. मी 1 जानेवारी नंतर 1 एप्रिल नंतर काय होईल याची चिंता फार मोठी आहे. आपण अंडर दी कार्पेट जरी टाकलं किंवा इथला असणारा हा नुसता असणारा मुस्लिम उठाव आहे असं आपण जरी म्हटलं तरी आपण असणारा एक गोष्ट विसरतोय की या देशामधला 16% समूह की जो मुस्लिम नाही तो प्रत्यक्षात कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये राहिलाय. हे आपल्याला विसरून चालणार नाही. तो भोगी आहे. त्यांनी त्या कॅम्पमधलं जीवन काय आहे हे बघितलेलं आहे, आणि तो आता म्हणतोय की मला पुन्हा त्या कॅम्पमध्ये जायचं नाही. दुर्दैव आहे की आसाममधल्या कॅम्पचे आपण असणारा व्हिज्युअल्स लोकांना दाखवले नाहीत. कदाचित माझी माहिती खोटी असेल, पण आज ती लोक त्याच्यावरती विश्वास ठेवत लागतात की ज्या कॅम्पमध्ये पुरुषांना एका बाजूला ठेवलंय, महिलांना एका बाजूला ठेवलंय, दोघांना आपली मुलं कुठे आहेत ह्याची जाणीव नाही, आणि 28 जण त्या कॅम्पमध्ये दगावल्यात अशी असणारी परिस्थिती आहे. आपण आज शांततेने या ठिकाणी बसलेलो असू, पण आसाममध्ये जाता येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. तेव्हा महाराष्ट्राचं विजन, एखादा चांगला मुख्यमंत्री असता तर त्यांनी महाराष्ट्र बदलला असता. पाण्याचा साठा आहे, पण ते वापरायचं कसं याच्या योजना पाहिजेत. नुसतं महाराष्ट्र म्हणायचं आणि माझा विभाग घेऊन बसायचं, हे माझ्या अंदाजानं महाराष्ट्राचा विकास नाही असं मी त्या ठिकाणी मानतोय. रेन शॅडो झोन आहे महाराष्ट्रामध्ये, रेन शॅडो झोन आहे. मनमाडपासून ते असणारं लातूरपर्यंत हा असणारं रेन शॅडो झोन आहे, पण त्याच रेन शॅडो झोनमधनं असणारं गोदावरी जाते हेही आपण असणारं विसरतो. दुसऱ्या बाजूला जळगाव आणि भुसावळमधनं तापी वाते हे आपण असणारं विसरतो. उकाईचं धरण आपण असणारं विसरतो. उकाईच्या धरणातून असणारं 90 TMC पाणी सुरत मार्फत समुद्राला जातं.
बॅकवॉटर टॅप करून तेच असणारं गोदावरीमध्ये सोडलं तर रेन शॅडो झोनला आपण असणारं पाणी देऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. कॉस्ट काहीच नाही आहे. नॅचरल ग्रेडियंट ज्याला आपण म्हणतो, दुर्दैवाने मला काही शब्द मराठी बोलता बोलता सुचत नाही म्हणून इंग्रजीचे वापरतोय. नॅचरल ग्रेडियंट हे जे आहे ते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट आहे आणि म्हणून गोदावरीसारखी नदी ही वेस्टमध्ये उगम होते आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाणी आपलं सोडते अशी असणारी परिस्थिती आहे. तो नॅचरल ग्रेडियंट आपल्याला असताना दिसतो. त्या नॅचरल ग्रेडियंटचा वापर करून हे जे 90 TMC पाणी पूर्णपणे समुद्रात जाते, वाया जाते, त्याचा उपयोग ह्या रेन शॅडो झोन मनमाडपासून ते असणारं लातूरपर्यंत सहज होऊ शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. आपण टर्कीमध्ये जातो कारण का इस्तानबुल बघायचं असतं. याचं कारण काय आहे की तिथल्या असणाऱ्या लोकांचं जे काही विकतील त्याच्यावरती असणारं 100% लोक गॅरंटी ठेवतात. महाराष्ट्रामध्ये असा विभाग आहे की नाही? जळगाव आहे. जळगावचं सोनं हे 100% आहे. त्यांनी पावतीवरती लिहून दिलंय की हे 97.8% प्युरिटी आहे, तर ती 97.8% प्युरिटी आहे ही देशभराच्या माणसाला माहिती. त्याच जळगावपासून असणारा औरंगाबादच्या रस्त्यावरती आपण गेलो तर आपल्याला असणारा अजंठा एलोरा हे केव्स दिसतात. एक नवीन इस्तानबुल आपण असणारा काश्मीरसारखा प्रश्न निर्माण झाल्यानंतर उभं करू शकतो की न करू शकतो? सोनं. त्याच्यानंतरचं असणारं पूर्ण अख्खं ज्याला कार्पेट इंडस्ट्री आहे किंवा काश्मीरच्या असणाऱ्या एरियाला मार्केट मिळत नाही, ते मार्केट म्हणून आपण असणारं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये बघू शकतो. डेव्हलप करायचं असेल तर फार मोठं डेव्हलप करता येईल, पण माझ्या एरियाचाच मी बघायचं ठरवलं तर महाराष्ट्र विकसित होणार नाही आहे. साखरेपेक्षा अनेक गोष्टी मोठ्या आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. 23% पल्सेस हे महाराष्ट्रातले आणि मराठवाड्यातले काही जिल्हे प्रोड्यूस करतात. आजही आपण पल्सेस इम्पोर्ट करतो 36,000 करोडचे. याच भागामध्ये पाण्याचा पुरवठा झाला तर आपण हे जे 36,000 कोटीचे असणारे पल्सेस जे आपण इम्पोर्ट करतो कदाचित ते थांबावं लागले असते आणि त्याच भागातल्या शेतकऱ्याला दुसरं पीक घेण्याची असणारी मुभा जर दिली असती तर देशाचं आणि महाराष्ट्राचं आणि इथल्या शेतकऱ्याचं कल्याण झालं असतं मी त्या ठिकाणी मानतोय. आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून बघितलं तर महाराष्ट्र फार मोठा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो, पण त्याचं एक्सप्लॉयटेशनच करण्यात आलेलं नाही. दुर्लक्षित भाग म्हणजे इथला विदर्भाचा भाग. मी दुर्लक्षित ह्याच्यासाठी म्हणतोय की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आफ्टर क्रूड ऑइल कॉटन हा सगळ्यात मोठा ट्रेड केलेला असणार आहे आणि विदर्भ आणि मराठवाडा हा जो कापसाचं भारतातलं माहेरघर आहे असं म्हटलं जातं, त्याच्याकडे महाराष्ट्राचं बजेट आपण जर बघितलं तर कॉटन इंडस्ट्रीवरती किती इन्व्हेस्टमेंट आपण करतोय, दुर्भाग्याने मी म्हणेन की असणारं नॉट इवन 2% ऑफ द बजेट. म्हणजे मी चॅरिटेबल 2% असं म्हटलंय, पण इट इज नॉट इवन 0.2% ऑफ द बजेट अशी असणारी परिस्थिती आहे की जे पीक महाराष्ट्राच्या बजेटमध्ये, माझं जर कॅल्क्युलेशन बरोबर असेल तर महाराष्ट्राच्या बजेटमध्ये दर वर्षाला प्रोसेसिंग इंडस्ट्री म्हणून त्या सगळ्या ह्याच्याकडे असं बघितलं असतं
तर कदाचित महाराष्ट्राचं बजेट हे 1,40,000 कोटींनी वाढलं असतं, हे आपण लक्षात घ्या. आणि जे काही चायनाला आपण कॉम्पीट करण्याचं असतं म्हणतोय, ते सहज विदर्भातून झालं असतं जर तिथे प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग या दोन्ही गोष्टी साईड बाय साईड आपण असताना दिल्या असत्या, तर 25% ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट हा जो लागतो तो 25% ट्रान्सपोर्टिंग कॉस्ट आपण त्या ठिकाणी कमी दिला असता. बाळासाहेब थोडासा 1-2 मिनिटात कंप्लीट करतो मी. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याची उत्तरं काही देण्यात मी आहे. पण मी सगळ्यात असं म्हणेन की कोलॅप्सिंग इंडियाला आणि बँकरप्ट इंडिया जे होत चाललेलं आहे, दॅट इज द बिगेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा इश्यू आहे. त्याच्यावरती डिबेट होणार की नाही हा महत्त्वाचा आहे. धन्यवाद बाळासाहेब. म्हणजे बाळासाहेबांनी आज आपले सगळे विजन सुरू असताना सगळ्याच नेत्यांनी नेहमीप्रमाणे, अर्थात विजन म्हटल्यानंतर पुढे काय काय होऊ शकतं, एकतर फ्लॉवरी चित्र असतं आणि जे आहे त्याच्यामध्ये आणखी कशी भर घालू शकतो. पण बहुधा हे पहिले नेते होते, बहुधा काय म्हणजे आज दिवसभरातले, की ज्यांनी डायरेक्ट म्हटलं की मला डार्क पूर्ण फ्युचर दिसतंय. त्याची फ्युचर फॉर द कंट्री, लेट मी पुट. त्यांनी कारणच सांगितली सगळी त्याची. त्यामुळे एक फार वेगळा अँगल सुद्धा आपल्याला घेता येईल की विजन म्हणजे केवळ फ्लॉवरी शब्द नव्हे, काही गोष्टी समीक्षा आणि टीकात्मक गोष्टी आपल्याकडे स्वतःला, आपल्याकडे सुद्धा 3 बोटं दाखवावी लागतात, ती त्यांनी दाखवलेली आहे. मी तो धागा घेऊन प्रश्न सुरू करणार आहे. तो प्रश्न तुमच्यापासून आणि वंचित पासून असेल. तुम्ही म्हणताय ती विजन प्रत्यक्षात आणण्यासाठी सत्ता लागते आणि तुम्हाला आठवतंय तुमचा वंचितचा प्रयोग होण्यापूर्वी तुम्ही सत्ता संपादन मेळावा या शब्दाने तुम्ही मेळावे घेतले होते. बरोबर. विजन पूर्ण करायची तर सत्ता पाहिजे. सत्तेसाठी तुमचा एक शक्तिशाली पक्ष जो पूर्ण बहुमताने सत्तेवर आला पाहिजे. पण इथे वंचितला ती स्पेसच अजून मिळताना दिसत नाहीये. किंबहुना आता तर त्याच्यातला एक पक्ष तुमचा बाहेर गेला. मग आता तुमची जी कुठली विजन तुम्हाला प्रत्यक्षात आणायची आहे त्यासाठीचं पॉलिटिकल अस्तित्व तुमचं काय आहे आज? मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की सोसायटी इज टू बी ब्लेम्ड असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी समाजाला दोष देतोय. याचं कारण असं आहे की त्यांनी नको त्या गोष्टीला फार महत्त्व दिलेलं आहे. एक तर पार्टिशनच्या वेळेसच या देशाची रचना अशी झाली की ज्याच्यामध्ये हिंदू बाहुल क्षेत्र मोठं होईल आणि नोईंगली अननोईंगली हे हिंदू धर्मियांचं राज्य आहे असं त्याचं स्ट्रक्चर इंटरनॅशनली होईल विदाऊट सेईंग. आज आपण असं बघतोय की आपण अडकलोय कशामध्ये, तर ह्या देशाचं नुसतं कल्चर नाही, कल्चर तर आहेच ते, पण रिलिजियसली हा देश हिंदूंचा झाला पाहिजे याच्यामध्ये आपण असं अडकलोय आणि पूर्ण आपली असणारी एनर्जी त्याच्यामध्ये खर्च करतोय. दुसरं जे आहे ते इमॅजिनरी भूत आपण असं उभं केलेलं आहे, ते म्हणजे पार्टिशनचं भूत. आणि त्या पार्टिशनच्या भूतामध्ये मुस्लिमांचं आपण असणारं जे काही स्तोम माजवलेलं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये, की त्यांना आपल्याला असणारं कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, तो सगळा असणारा भाग. तिसरा भाग या ह्याच्यामध्ये की खोट्या कल्पनेतल्या मोठेपणा म्हणा, वर्चस्व म्हणा, किंवा मी इतरांना एक्सेप्टच करणार नाही अशी जी काही कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्टमुळे कदाचित आम्ही असणारा सत्तेमध्ये येऊ न येऊ हा असणारा वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये. पण ह्या सगळ्या गोष्टी या देशाला मारक आहेत. आणि म्हणून मी मागे एकदा कधीतरी रिपीट केलं होतं, आजही रिपीट करतो की बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, सगळं लिहिलं, मान्य आहे त्याच्यामध्ये. पण त्यांनी एक वाक्य नंतर ॲड केलेलं होतं स्टेट्स अँड मायनॉरिटीजमध्ये, दाय कस्ट इंडिया दाय शॅल नेव्हर बी युनायटेड. मी असं मानतो की त्यांनी जे काही त्यावेळेसच्या परिस्थिती बघितली, त्या बघितलेल्या परिस्थितीवरती त्यांनी हे केलं. आज माझं म्हणणं असं आहे की आम्ही एकत्र राहणार ही तरी कन्सेप्ट आम्ही बाळगणार आहोत का, की आम्ही असणारं ही कन्सेप्ट घेऊन जगणार आहोत, की आम्ही इतरांना सब्जेक्ट करणार आहोत. म्हणजे
त्यांच्यावरती सत्ता गाजवणार आहोत, त्यांना दुय्यम नागरिक करणार आहोत, या कन्सेप्टमधनं आपण बाहेर पडणार आहोत का, हा माझ्या अंदर बेसिक मुद्दा आज आहे असं मी मानतो. पण ज्यांना तुम्ही सोबत घ्यायचा प्रयत्न केला, बाकी समाज म्हणून सोडून देऊयात, त्याच्यापैकी त्यांची तर भाषा थेट 15 कोटी विरुद्ध 100 कोटीचीच होती. एक प्रकारे बरंच झालं एमआयएम बाजूला झालं ते. मी असं म्हणेन की ही वाक्य येतात का हा त्याच्यातला महत्वाचा आहे. म्हणजे त्यांनी केलेलं इज कंडेमेबल, म्हणजे मी कंडेम करतो त्या सगळ्या याच्यामध्ये, मी म्हणत नाही, पण ही वाक्य येतात का, वाय, याच्या पाठीमागे आपण जाणार आहोत की नाही. त्याच्या पाठीमागे न जाता एकाचा कोणाचा तरी उद्रेक आणि या उद्रेकाचं कॅपिटल करून मग त्याच्यावरती सगळं जे राजकारण आपण करायला काय बसलोय, त्या विधानाशी? कदाचित माझं म्हणणं असं आहे की आपण राजकारण करू, कदाचित त्याच्याबद्दल राजकारण करू, राजकारणामध्ये आपण सरस होऊ, सगळ्या गोष्टी होऊ, पण एक लक्षात घ्या की यू आर अ मार्केट, हे विसरून चालणार नाही. जगाला आज तुम्ही मार्केट आहात. त्या जगाच्या मार्केटमध्ये म्हणजे मी नेहमी म्हणत असतो, एखादा असणारं स्विमिंग पूल बांधलं तर जाणाऱ्यालाही वाटतं की बा उडी मारावी म्हणून. आता आपण अशा रीतीने स्विमिंग पूल्स तयार करणार असू आणि एखाद्या डुबत्या असणाऱ्या मल्टीनॅशनलला वाटलं की नाही आता मी याच्यामध्ये उडी मारली पाहिजे आणि त्यांनी उडी मारली आणि परिस्थिती का बेकाबू झाली, तर तुम्ही काय करू शकाल. बरं, पहिल्यांदाच त्याच्यामध्ये सतर्क राहावं लागतं की आम्ही स्विमिंग पूल निर्माण करणारच नाही. आणि याच्यामध्ये जे काही आहे ते माझ्या अंदाजानं फ्री अँड फ्रँक, म्हणजे आपल्याला जर वाटत असेल की इथला असारा मुसलमान अत्यंत वाईट वागतोय, तर माझ्या अंदाज डायलॉग करून त्याचं बिहेवियरल एक्सपेक्टेशन्स आपल्याला काही आहेत हे कुठेतरी स्पेल आउट झाल्या पाहिजे. इथे जेव्हा राजकीय पक्ष विकास आणि विजन वगैरे शब्द मांडत असतात, त्याच्यामध्ये एक मोठा समाज गट बाजूला ठेवला जातोय, म्हणूनच एल्गार सारख्या गोष्टी होत आहेत, म्हणूनच एल्गार परिषद आयोजित मी होत आहेत. सरळ म्हणतोय, विद्रोह करण्यासाठी वाय मुस्लिम्स, वाय मुस्लिम ही भावना आदिवासींमध्ये नाहीये. बरं, कोण म्हणतं आदिवासी तुमच्या बरोबर आहेत, आदिवासीच तुमच्या बरोबर नाहीयेत. कोण म्हणतं इथला असणारा की हा जो 15% भटका जो ब्रिटिशांनी 1880 साली ज्याला जेलमध्ये घातलं, की ज्याचं फ्रीडम आपण असणारा 1952 साली दिलं, आज तोही आपल्या बरोबर आहे, डोसाईल आहे. पण त्याच्यामध्ये एक एलिनिएशनचं फिलिंग आलंय. 50 वर्षी ते एलिनिएशनचं फिलिंग माझं म्हणणं असं त्रासदायक नव्हतं. त्या विद्रोहातून आज असणारं जे आहे हा विद्रोहाचा एल्गार होऊ द्यायची नाही, ही जबाबदारी आपली आहे. त्याचा एल्गार होणार नाही, त्याचा असंतोषाचा कोणी फायदा घेणार नाही, ही जबाबदारी आपली आहे. आणि ती आपण जबाबदारी पार पाडतोय की त्याच्यामध्ये तेल छिटकत बसलोय, हा खरा प्रश्न आहे. मी महाराष्ट्राच्या पातळीला स्पेसिफिक येतो, कारण शेवटी आपल्या विजनला राजकीय बाजू, मी मगाशी पण शब्द वापरला, त्याशिवाय तुमचं विजन प्रत्यक्षात येत नाही. वंचितची आता स्थिती काय मानायची, असं कुठलंही विजन प्रत्यक्षात आणायची म्हटली तर पॉलिटिकल पॉवर कुठे आहे? तुम्हाला असं वाटतं की आता पुन्हा एकदा रिडिस्कवर केलं पाहिजे स्वतःला आणि वंचितला? माझं म्हणणं नाही. आम्ही असं ज्या जिल्ह्यांमध्ये पॉवर आहोत त्या जिल्ह्यांमधले असताना आम्ही पॉवर स्ट्रक्चर अजूनही आहोत याच्यामध्ये. मी जसं म्हणालो ना की मी वंचित हा शब्द मुद्दामून आम्ही असताना वापरलेला आहे, कारण का वंचितांची एक्सेप्टेबिलिटी बरं विदिन हिंदू सुद्धा झालेली नाही. म्हणजे लिव्ह अपार्ट अदर्स, हिंदू समाजामध्ये सुद्धा जो वंचित आहे त्याला सुद्धा एक्सेप्टेबिलिटी नाही. आणि म्हणून असताना बघितलं असेल की ज्यावेळेस आम्ही वंचितांचे उमेदवार जसे जाहीर करत गेलो तसं आवाज काय बाहेर पडायला लागला, तुम्ही त्यांची जात का काढताय. पण तुम्ही हे कधीच केलं नाही 50 वर्षामध्ये. ज्यात महाराष्ट्राचं मी स्ट्रक्चर द्यायचं गेलो तर महाराष्ट्राच्या 288 जागेमध्ये 172 एकाच समाजाचे आमदार आहेत. हे तर बरोबर आहे. कॅन यू से, हे आपण म्हणू शकतो का की ही डेमोक्रेसी आहे? जेव्हा एकाच जातीचे 288 मध्ये 172 येतात,
तुम्हा हा कन्क्लुजन का तुम्ही काढत नाही की बिटवीन ऑल पार्टीज पण म्हणून ते आमदार ज्या पक्षातून येतात त्या पक्षाबरोबर जाणारच नाही वंचित कधी. लेट मी कम्प्लीट. माझं म्हणणं असं आहे की सगळ्या पार्टीजनी आपापसामध्ये डिसाईड केलं की वी विल हेड फॉर अ वन पार्टी रूल, आणि वन कास्ट रूल असल्यामुळे उरलेल्यांना घ्यायचं नाही आणि म्हणून वंचिताला घेतलं नाही, हा तुमचा निकष निघत नाही. पण इकडे वाय नॉट? माझं म्हणणं आहे का नाही. हम्म. लॉजिकल, मी आपल्याशी जे बोलतोय ते लॉजिकली बोलतोय, मी इलॉजिकल बोलतच नाहीये. की वंचिताला एक्सेप्टेबल, म्हणजे मी सुद्धा ज्या पक्षांबरोबर समझोता करायचा लोकसभेला बघत होतो तेव्हा आपल्या माध्यमानेच माझं स्टेटमेंट दिलं होतं की तुम्ही 3 वेळा हारलेला जागा आहात, त्या वंचिताला द्या. म्हणजे तुम्ही 3 वेळा हारलेल्या जागा 4थ्या वेळेस तुम्ही लढणार आहात, जिंकायची तुम्हाला कुठेही पॉसिबिलिटी नाही, आणि त्याही हारलेल्या जागा तुम्ही असताना शेअर करायला तयार नाहीत. इंडिकेशन काय आहे? इंडिकेशन हाच आहे की हिंदूंमधला सुद्धा जो वंचित आहे त्याला आम्ही एक्सेप्टेबल द्यायला तयार नाही. पण हे झालं अरिथमेटिक. पण मी तुम्ही अरिथमेटिक नाही म्हणत आहे. हुसेन दलवाई हा माझा तुम्हा सगळ्यांसमोरचा कॉमन एनिमी एक पक्ष होता. अरिथमेटिक नाही, ही मानसिकता ही लक्षात घ्या. ज्यावेळेस मी ज्या सीटमध्ये जिंकणार नाही, मी ज्या सीट जिंकणार नाही आणि न जिंकणाऱ्या सीट सुद्धा मी शेअर करणार नाही, ते मेयर अरिथमेटिक नाही आहे, ही मानसिकता आहे. पण मग मला सांगा, आजची औरंगाबाद मानसिकता ही आहे की माझं वर्चस्व कायम राहिलं पाहिजे आणि जो सर्व्हिंग क्लास आहे तो सर्व्हिंग राहिला पाहिजे, ही त्याच्यातून प्रगट होतं. हाच दावा एमआयएमने तुमच्या बाबतीत केला होता. तुम्ही औरंगाबाद सोडत नव्हता म्हणजे एमआयएम साठी. त्यांनी तोच दावा केला की तुम्ही आता पक्षांतर्गत तुम्ही तुमची माझं म्हणणं असं आहे की आम्ही आता काही कोणी बोलत असेल, औरंगाबादची जागा एमआयएमला लढवायला आम्हीच फोर्स केली. का ओएसीचं स्टेटमेंट जर बघितलं असेल तर त्यांनी असं म्हटलं होतं मी एकही सीट लढायला तयार नाहीये, आणि आम्हाला अशी युती नको होती की ज्याच्यामध्ये आम्ही युती केलेली आहे तो पार्टनर एकही सीट लढत नाही. तुम्ही जागाच देत नव्हता म्हणून ते असं उद्वेगाने म्हणाले, ते म्हणाले. आम्हाला उद्रेकाचं नाही, आम्ही त्याला 2 जागा लोकसभेच्या 2 जागा तिथल्या असणाऱ्या ऑफर केल्या होत्या, आणि 1 जागा त्यांनी आम्ही लढवतो म्हणून सांगितली. ते 1 जागेवरती आम्ही त्यांना विजयी आणला. जेव्हा वारिस पठाण म्हणतात की या देशात 100 कोटीच्या विरोधात 15 कोटी आहोत, त्यावेळी एक प्रश्न आमच्या काही गेल्या चर्चांमध्ये चालला होता. त्यावेळी हिंदुत्ववादी नेते असं म्हणतात की या 100 कोटीमध्ये ते असं म्हणतात, प्रकाश आंबेडकर व मायावती, की ते तुम्हाला सुद्धा 100 कोटीत धरतात. तुम्ही या असा जो काही चित्र रंगवायचा प्रयत्न केला जातो, मेजॉरिटी वर्सेस मायनॉरिटी, त्या सो कॉल्ड मेजॉरिटीमध्ये आंबेडकरी समाज सुद्धा आहे, वंचित घटक सुद्धा आहे. काय ना, म्हणजे 100 कोटीच्या ह्याच्यामध्ये दे इन्क्लूड ऑल. पण ते तुम्ही म्हणता का? ते एक्सक्लुसिव्हली मुसलमानांसाठी बोलतात. ते काही वंचित वर्गासाठी बोलत नाही. म्हणून मी मगाशी असं म्हणालो की एखादा रिलिजियस समूह 84 मध्ये आपल्याला असणारा सिख दिसला, त्याला आपण असणारा अँटी नॅशनल पंजाब याचं अमुक याचं केलं, ठीक आहे, ते कसं तरी आपण असणारं मोडलं, त्याला असणारं आपण हे केलं. आता असणारं मला दिसतंय की वी आर टार्गेटिंग मुस्लिम्स. बरं, त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, आणि तिथे ही फिलिंग आता वाढत चाललेली आहे. आता ही वाढत चाललेल्या फिलिंग्सला जस्टिफिकेशन नाही असं मी म्हणणार नाही. मी याचं कारण असं आहे की आसाममध्ये एनआरसी लागू झाली. आसाममध्ये एनआरसी लागू झाल्यानंतर 19 लाख लोकांचं असणारं नागरिकत्व काढून घेण्यात आलं. त्या 19 लाख लोकांमध्ये 4,80,000 मुसलमान आहेत. मी शेवटचा आणि प्रश्न त्याच्यामध्ये कंप्लीट करू द्या मला, 65 लाख हे डी यादी म्हणजे डाऊटफुल यादीमध्ये टाकण्यात आलेलं आहे. शेवटी तुम्ही पॅरामीटर्स चेंज करताय. बरं, संविधान असं म्हटलंय की तुम्ही या मातीमध्ये जन्मलात म्हणून तुम्हाला असणारं नागरिकत्व आहे. आताचं जे काही बदलतंय ते असं म्हणतंय तुमचे पणजोबा आणि आजोबा जर या देशामध्ये जन्मलेले असतील आणि त्याची तुम्हाला माहिती असेल, देन ओनली युअर इंटायटल फॉर सिटिझनशिप, नाहीतर नाही. म्हणजे हा जो पॅरामीटर बदलून लोकांमध्ये जो एक असंभ्रम निर्माण होतोय तोच मला वाटतं इथला असणारा अनेक जण एक्सप्लॉइट करतील. वॉर्निंग देतोय. मी शेवटचा प्रश्न विचारतो, थोडासा मला फॉर्म करावा लागेल. या सगळ्यात तुमच्यासारखेच कॉमन कन्सर्न्स अन्य पक्षांचे सुद्धा आहेत. असे पक्षांचे एकत्र येऊन आता फाईट करायची
का आपण आहेत तेच आपलं बलुतं कायम ठेवायचं? त्याला संदर्भ असा की निवडणुकीच्या काळामध्ये दलवाईंसारखे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे म्हणाले होते की प्रकाश आंबेडकरांना मुळात निगोशिएशन्स करायच्याच नाहीयेत, त्यांना मुख्यमंत्रीपद ऑफर केलं तरी सुद्धा ते स्वीकारणार नाहीत. त्यामुळे वंचित मग स्वतःची ही विजन, हा जो काय तुम्ही संविधानातला चेंज सांगताय तो रोखण्यासाठी काय करणार वंचित? एकट्या बळावर? मी तुम्हाला असारा लोकसभेची मानसिकता सांगितली. वंचित अजूनही एकटीच जाणार यापुढे? प्रश्न असा आहे, आम्ही आमचे दरवाजे मोकळे ठेवले होते. आम्ही असणारा जे कोणी म्हणतंय त्यांना असणारा हरलेल्या जागा शेअर करा आम्ही म्हणत होतो. तुम्ही ते कधी प्रिसर्वेट करणार नाही. एक त्याच्यामध्ये असं आहे, अशोक चव्हाण बसलेले आहेत समोरच, तेही माझ्याबरोबर आले होते बोलायला. आता उघडं करायचं तर सगळंच उघडं करतो मी आता, त्यांना चान्स आहे. मी त्यांना असताना विचारलं होतं की तुम्ही सोनिया गांधीकडून मॅन्डेट घेऊन आलात का माझ्याशी बोलायला? चहा प्यालो आम्ही, कॉफी प्यालो, बिस्किटं खाल्ली, सगळी खाल्ली. न उत्तर देता आम्ही दोघंही बाहेर पडलो. काँग्रेसकडे तुम्हाला देण्यासारखं किंवा घेण्यासारखं? त्याच्यामुळे जो पोळलेला असतो ते ताक जरी असलं ना तो फुकून पितो. त्याच्यामुळे तुम्ही असं समजा की आम्ही पोळलेलो होतो, ताक आम्ही फुकलं, त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की हे ताक महाराष्ट्राचं आहे, ते केंद्राचं नाहीये. वंचित पोळलेलेच राहिलेले आहेत, पण ते यापुढे किमान राजकीयदृष्ट्या पोळलेले राहू नयेत म्हणून प्रकाश आंबेडकरांनी खास प्रयत्न केले आणि त्यांनी म्हणूनच वेगळा आपला आहे. आम्हाला माहित नव्हतं, या निमित्तानं पहिल्यांदा आमच्या समोर आलं की काँग्रेसकडे कुठला मॅन्डेट तुम्हाला देण्यासाठी नव्हताच तरी चर्चा चालू होत्या. त्याला उत्तर जर का पुढे देता आलं तर अशोक चव्हाण देतील. पण बाळासाहेब, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, तुमची विजन मांडलीत, वंचित बहुजन आघाडीची विजन आणि बाळासाहेबांची विजन. मी त्यांचे आभार मानतो सर्वांच्या वतीनं. धन्यवाद. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.